हो यावेळेचा चेंडू पहा सुंदर कामकाज मैदानाच्या आतमध्ये केले जाते मैदानाच्या आतमध्ये पहा एस्टम पाठीमागचं कामकाज अतिशय सुंदर पद्धतीने जे केले जाते बागेश पहा एसटी कशी भूमिका त्याने स्वीकारली आहे आपण ओमकार लाटेल देखील एसटी कशा भूमिकेमध्ये पाहत असतो यावेळेस इथे झेल टिपला आणि पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये बसतोय चेंडूचा केले नाद फलंदाज झाले बाद ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट सुपर 8चा थरार चालू झालाय आणि आता एका भोंग्याचा आपल्याला आवाज आला आणि ही आता सुरुवात झाली आहे सर्व गॅलऱ्या तुडुंब भरल्यात व्यासपीठ देखील तुडुंब भरलंय दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे हो यावेळेस इथे बा कव्हरच्या तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल आणि इथे चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषा बाहेर चौकार 4 धावा बाहुली मोका हा मारला चौका माननीय सुनील आबा सांडभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका घायल तो या हर एक परिंदा आहे घायल तो या हर एक परिंदा आहे लेकिन फिर से उड़ सका वही जिंदा है यावेळेस कव्हरला चेंडू खेळला झटपट फेकलाय फेकी आस्तव्यस्त केली क्षेत्ररक्षण जबरदस्त केलं होतं चांगल्या दर्जाचं केलं होतं इथे जर फेकी जर सुरेख जर झाली असती ना इथे फलंदाजाला घरचा रस्ता धरावा लागला असता पामद्रेच्या आतमध्ये डी फॉर रेंजर मॅन देखील आज मद्रेच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत होतं भुजबळ निरंजनने क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर केलं फेकी अस्तव्यस्त केली जर यदा कदाचित कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि इथे चेंडू 1 बाउन्स सी मारेशा बाहेर आरपार फरार चौकार बाहुली मोका हा मारला चौका माननीय सुनील आबा सांडभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका रोहित राऊत कुठे असतात संपर्क करायचा आहे पालघरानं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं एक फलंदाज बाद झाला गेला 9 धावा धाबुरकुर्ती आल्या 2 चौकार पाहायला मिळाले ही महत्वाची गोष्ट आहे सुपर 8 आहे आज तुम्हाला एक षटक एक्स्ट्रा आहे या पाठीमागचे सामने आपण 7 षटकाचे पाहिले 7 षटकांचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला शुभम आणि नवनाथ काळे सिद्धिविनायक सिक्सरच्या संघासाठी पारितोषिक आहे प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी योगेश बाळा वाघोले यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक असेल सिद्धिविनायक फ्लेक्सचे होणार असतील 9 धावा धाबुरकुर्ती आहेत यावेळी चेंडू वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे झुंझुरकर सरांचा इशारा येतोय 1 धाव वाढेल एका धावेने धाबले पुढे जाते दुहेरी अंकावरती गेले 10 धावा धाबुरकुर्ती आहेत रोहित राऊत आपण कुठे असताल समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे रोहित राऊत इथे देखील वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय धाबले किती मैदानाच्या आतमध्ये बदललं जाईल 11 धावा धाबुरकुर्ती आहेत एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद असेल बागेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे
दर्जेदार गोलंदाजी करतोय. लेदरवरची देखील प्रॅक्टिस त्याची अप्रतिम आहे. यावेळेचा चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला. थोडी चेंडू हुसळी मारली होती. तो चेंडू फलंदाजाच्या लक्षामध्ये आला नाही आणि तो डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला. नॉन स्ट्राईकला जो खेळाडू खेळतोय नवनाथ काळेवरती खूप मोठी जबाबदारी असेल. सिद्धिविनायक यावेळेचा चेंडू इथे नक्की होतोय काय आली इथे झेल टिपलाय. अभि चव्हाणने घेतलेला झेल. फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. खेळ मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. ज्यावेळेस नाईट रायडर्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्या सामन्यामध्ये देखील आपण झेल टिपताना खेळाडूला पाहिलं. चुकी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं नाही. सगळं काही सुरळीत चाललेलं असताना वेळ वाचवणं गरजेचं आहे. न्यू फलंदाज झडपट झाला. खऱ्या अर्थाने बाप्पू हजारे आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक प्रसिद्ध बैलगाडा मालक, एक क्रिकेट प्रेमी आणि एक बैलगाडा प्रेमी म्हणजे मुक्या प्राण्यांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व. हो इथे बॅटची एज जरूर लागली आहे. तळमळच्या दिशेने चेंडू जाईल आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. 15 धावा धाबडकोरते आहेत. आजचं वातावरण देखील बदले आहे. पंधरा धावा आहे. 2 फलंदाज बाद. हो यावेळेस चेंडू नवनाथ काळे समजू शकत नाही. बागेतचा चेंडू मागील चेंडूवरती चौकार आला. एक कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. आता तिथे स्क्रीन जवळ उभे असणारे लहान लहान मुलं आहेत आणि काही प्रेक्षक वर्ग देखील आहे. आपणास विनंती आहे तिथे न थांबता तुम्ही गॅलरीमध्ये जा. समोरच्या गॅलरीमध्ये जागा रिकामी आहे आणि इथे दोघांमधून चुकी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. धावा येत आहेत. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. समोरच्या गॅलरीमध्ये जागा आहे तिथे तुम्ही जाऊन स्थानपन्न व्हा. तिथे आपले कॅमेरामॅन आहेत आणि खाली ऑपरेटिंगचं काम चालतं. तिथे कोणत्या वेळी डिस्टर्ब करू नका. तुम्ही तिथनं न थांबता तुम्ही समोरच्या गॅलरीमध्ये जागा आहे तिथे जाऊन तुमची जागा निश्चित करा. यानंतर देखील 2 थरार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुम्ही आत खऱ्या अर्थानं कोणत्याही स्पर्धेला प्रेक्षकांमध्ये जी शोभा असते प्रेक्षक राजा म्हणलं जातं. धन्यवाद. असं सहकार्य असणं गरजेचं असेल. 19 धावा धावबलकोरते आहे. यावेळेस फास्ट चेंडू खेळलाय आणि तिथे झेल टिपला. फलंदाज बाद. चेंडूचा केले नाद. फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. 19 धावेवरती तिसरा फलंदाज बाद झालाय. नवनाथ काळे बाद झाल्याच्या नंतर एक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नवनाथ काळेमध्ये क्षमता होती. नवनाथ काळेमध्ये ताकद होती. नवनाथ काळेमध्ये करून दाखवण्याची धमक होती. ज्या पद्धतीची गोलंदाजी वेगाने करतो त्याच पद्धतीची वेगाने फलंदाजी तर करतो. पण इथे बागेचं कौतुक करावं लागेल. 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झाले गेलेत. सुरुवात चांगली झाली. दुसरं षटक बागेच्या हातामध्ये दिलं. जबाबदारीने टाकलं आणि एकदा की जबाबदारी आली ना आपल्याकडे जबाबदारी तुम्ही स्वीकारा. जबाबदारी ही वय पाहून येत नाही.
आणि एकदा जबाबदारीचं ओझं खांद्यावरती पडलं ना रुसायचा थकायचा अधिकार मैदानाच्या आतमध्ये संपला जातो. याच्याकडे आदरणीय ऍडव्होकेट केदारजी शितोळे साहेबांनी प्राइज झालेले आहे. बापू जो काय स्ट्राईक वरती आहे ना आणि गोलंदाज आहे सूरज. सूरजने जर पहिल्या चेंडूवरती बापूची विकेट घेतली तर केदारजी शितोळे साहेबांच्या 500 रुपयाचं प्राइज आहे. बक्षांची सरबत्तीला जी सुरुवात झाली गेली आहे पण संघाचं नेतृत्व कोण करतो? संघाचं नेतृत्व भागेश करतोय. खऱ्या अर्थानं जो खेळाडू जो क्षेत्ररक्षक एस्टर्न मागे काम करत असतो ना तो संघाचा अर्धा कर्णधार असतो. कारण की कर्णधार का असतो तर पाठीमागे उभा राहून संपूर्ण मैदान फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण MS धोनीला पाहिले मैदाना बाहेरून देखील सामना फिरवण्याची ताकद आहे आणि एस्टर्न मागे थांबून देखील सामना फिरवण्याची ताकद आहे. कॅप्टन गोल यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. डेंजर झोन मध्ये होता. इथे धावेसाठी धावत येणं गरजेचं आहे. बाप्पू हजारे पण खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत चालू झाल्याच्या नंतर बाप्पू हजारे यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ज्यांची ज्यावेळेस प्रतिक्रिया आपण ऐकली एक ती तळतळ ऐकली. 19 धावा दाबल करते आहेत. हो यावेळेसचा फटका मात्र सुंदर कव्हरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे जाईल. एक सिंगल घेतली जाते. संत गतीच्या मैदानाच्या आतमधलं वातावरण आहे. अशांत करणारे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचे. SPL शिक्रापूर प्रीमियर लीग कौतुक करावं लागेल. आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. 20 धावा धावबल करते आहेत. सुरुवातीची षटकं तुम्ही पाहिली. सूरज जकातीनं पहिलं षटक टाकलं. बागेशनं दुसरं षटक टाकलं आणि परत एकदा सूरज जकातीला आमंत्रित केलं गेलं. यावेळेस फास्ट स्ट्रेट डायचा फटका आहे आणि इथे क्षेत्ररक्षण अति सुंदर आहे. दर्जेदार आहे. काय फेकी आहे अप्रतिम लाजवाब. सूरजने जर 2 फलंदाजांना जर बाद केलं तर मनोज जकाते यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक असेल. एकवीस धावा धापूर करतेत. गोलंदाज सूरज जकाते परत एकदा सज्ज होईल. राऊंड ते करतो 12. यावेळेस पहा कव्हरला चेंडू खेळला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकही चुकी नाही. भाऊ मांढरे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. डी फॉर रेंजरमॅन दत्ता भुजबळ मैदानाच्या आतमध्ये आहे. भागेश मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज जकाते मैदानाच्या आतमध्ये आपली गोलंदाजी सिद्ध करतायत. आयुष्य छान आहे. थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे. बावीस धावा धाबूल करतेत. यावेळेस पॉइंटला चेंडू खेळलाय. दिशा दाखवण्याचं कामकाज केलंय. दूरवरचा क्षेत्ररक्षक तिथे जातो तोपर्यंत चेंडू न थांबता आरपार फरार. चौकार 4 धावा. सव्वीस धावा धाबूल करते आहेत. 26 धावा धाबून नोंदवल्या गेल्यात. 26 धावा बनवत असताना पण इथे 3 फलंदाज बाद झाले गेलेत आणि तेही सलामीचे झालेत. नवनाथ काळे बाद झाला. नवनाथ काळे वेगाने सुटला होता. भन्नाट वेगाने सुटला होता. 2 ते 3 चौकार आले होते. यावेळेस इथे झेल मिस. आता इथे झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. एक जीवदार मैदानाच्या आतमध्ये मिळाले. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये आफिकून सुटलाय. सत्तावीस धावा धाबुलकोरती आहेत. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटल्याच्या नंतर एक जीवदान मैदानाच्या आतमध्ये आलं. या जीवदानाचा फायदा
कितपत उचलला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपन्न वेळ गेली. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आतापर्यंत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा आल्या गेल्यात. 18 चेंडूमध्ये 27 बनवल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सत्तावीस धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. चौथ्या षटकाची जबाबदारी दत्ता भुजबळने हातामध्ये घेतली आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये बापू आवारे देखील आहेत. अनिकेत ताजने देखील आहेत. इथे वर्चस्व स्वतःला सिद्ध करणार कोण? एक संघ बक्षीस फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. आता दुसरा संघ कोण असेल? सिद्धिविनायक सिक्सर की भैरवनाथ फायटर्स? एवढा कव्हरला चेंडू खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिथे येईल. एका धावेवरती समाधान मानलंय. कारण की इथे आता काही करायची नाही. इथे थोडा डोक्याचा वापर करावा लागेल. इथे शक्तीपेक्षा युक्तीचा मैदानाच्या आतमध्ये वापर करावा लागेल. कारण की आता ताकदीचा वापर करून जमणार नाही. कारण की आपले 3 फलंदाज ऑलरेडी बाद झाले गेलेत. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय आणि या अडचणीतून आपण कोणीतरी दोघांनी मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे आणि अडचणीचा सामना करायचा आहे. संघ ज्यावेळेस अडचणीत सापडेल ना त्यावेळेस आपल्याला संघाचं पाठीराखण करायचंय, विघ्नार्थ बनायचंय, संकट मोचक बनायचंय. यावेळेस परत एकदा दत्ता भुजबळ गोलंदाज बार सज्ज होतोय. यावेळेस गती परिवर्तन चेंडू मैदानाच्या आतमध्ये राखलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. बॅटचा बॉलचा कुठल्या प्रकारचा संबंध आला नाही. 28 धावा धावफलक आहे. धावफलक स्थिर आहे. धावफलक थांबवलं गेले. धावफलक रोखवलं देखील गेलंय. वादळात पत्त्यांचं घर मित्रांनो बनत नाही. रडलेलं हो यावेळेस सुंदर फटका खेळलाय आणि इथे वन बाउंड चेंडू सीमारेच्या बाहेर. बापू हजारेची दहशत मैदानाच्या आतमध्ये चालू झाली गेली. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक फ्लेगचे ओनर मान्य श्री योगेश बाळा बागुले यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 32 धावा धावफलक आहेत. बापू हजारे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अनिकेत ताजरे मैदानाच्या आतमध्ये आहे. दत्ता भुजबळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. संघर्ष शिगेला पोहोचेल. यावेळी फुलटॉसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला अडवलंय, फेकलाय, अडवलं तसा फेकलाय आणि थ्रो देखील सुंदर मैदानाच्या आतमध्ये केलाय. एका धावेने धावफलक 33 आहे. 3 फलंदाज बाद आहे आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मित्रांनो वादळात पत्त्याचं घर बनत नाही. रडलेलं बिघडलेलं नशीब बनत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. कारण एकदा हरलं कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकलं कोणी सिकंदर होत नाही. खाली आत आया तो खाली आत जाएगे जिंदगी कौन सी कौन पे लुटाई जा. 33 धावा धावफलक आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये भरताय. दत्ता भुजबळचा हा चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. पॉईंटच्या दिशेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉईंट वरती गेलाय आणि तिथे चेंडू अडवलाय. निरंजन तिथे धावत गेला. धावा तिथे वाचवल्यात. धावा येत आहेत. 35 धावा बनवल्यात. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला गेलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावा आहेत. 24 चेंडू मध्ये झालेत किती? 35 आणि उर्वरित 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. डीजे
वरती विचारपूर्वक आता मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेतला जाईल. 4 षटके संपले गेले. 4 षटकामध्ये बरेच काय घडलं देखील, बरेच काय बिघडले देखील. मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक सिक्सर संघाने एक नियोजन केलं असेल आणि भैरवनाथ पाटील संघाने देखील एक रणनीती आखली असतील. पण इथे कोणाच्या रणनीत्या सक्सेसफुली ठरतायत आणि कोणाच्या रणनीत्याला साथ मिळते हे देखील पाहणं गरजेचं असेल. सूरज जकात पहिलं षटक टाकलं गेलं, दर्जेदार टाकलं. भाग्यशाला 2 फलंदाजांना बाद करून गेला. त्यानंतर परत सूरज जकात आला, त्याने देखील ते षटक देखील दर्जेदार टाकलं. 2 षटकांची जबाबदारी त्याने पार पाडली आणि त्यानंतर षटक दत्ता भुजबळ हातामध्ये घेतलं आणि दत्ता भुजबळने षटक देखील हातामध्ये घेतल्याच्या नंतर जबाबदारी पार पाडत 4 षटके मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण झाली गेली. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावपलकावरती ज्या धावा बनवल्या त्या 35 धावा बनवल्या गेल्यात. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला गेला. मित्रांनो 4 षटक शिल्लक आहेत आणि आता गोलंदाजी हातामध्ये घेतली आहे. गोलंदाजी जोर हातामध्ये घेतली, जबाबदारी आता मैदानाच्या आतमध्ये स्वीकारली. सचिन मांढरेने जी आता मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी हातामध्ये घेतली आहे ना, गोलंदाजी हातामध्ये घेतली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि बापूंनी मैदानाच्या आतमध्ये एक विचार केला असेल. इथपर्यंत आपण 35 धावेपर्यंत आलोय. 35 धावा आता आपण बनवल्यात, पण अजून आपल्याकडे 24 चेंडू आहेत. त्याच्याकडे प्राइज झालेले आहे. त्याच्याकडे प्राइज असेल. शिवसैनिक आदरणीय बरोजी शिंदे साहेबांचे प्राइज झालेले आहे. बरोजी शिंदे साहेब ज्यांच्या आवाजाचे खूप आहेत, आमचे बापू हजारे, त्यांचा सातत्याने आपण बैलगाडा शर्यतीमध्ये यांचा आवाज ऐकलेला आहे आणि त्यांच्यावरतीच प्रेम करणारे बरोजी शिंदे साहेब यांच्यावरती प्राइज आहे. बापू हजारेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 36 धावा धावपलवरती आहेत. यावेळेस पहा भन्नाट वेगाने चेंडू मारायचा होता, यावेळेस आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. हिट करण्याचा प्रयत्न केला, थांबवलं गेलं. कव्हर करण्यासाठी दत्ता भुजबळ खूप दूरवरती होता. त्याच्याकडे विकेट एंट्री पूर्ण केली सचिन मोहने विकेट एंट्रीसाठी. तर आदरणीय अमोलजी बैलभर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर अजित सासवडे तंटमुक्ती अध्यक्ष यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज. बक्षिसांची सरबत्ती लागली आहे. इथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल. भाऊ देखील सुसाट वेगाने सुटलाय. आणि प्रशांत सर, आतापर्यंत बापू हजारेचा रेकॉर्ड आहे. या खेळाडूने एक षटकार मारत असताना 19,000 कमवलेले खेळाडू आहे, त्याचं नाव आहे बापू हजारे. एका षटकाची किंमत होती 19,000 आणि तो षटकार खेळणारा बापू आहे. तर खऱ्या अर्थाने हो यावेळेस इथे बिग 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 हिट षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार, जशी दाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पैलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली, चाकण रोड, पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. प्रशांत सर, आपण पाहतो याच्याकडे आता ज्या पद्धतीने आपण पाहतोय बापू हजारेच्या बॅटमध्ये षटकार आलाय. बरोजी शिंदे साहेबांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं प्राइज नक्कीच आहे. परंतु आता इथे तुम्ही पहा, जखमी वाघाला तर डिबसलंय, षटकार आलाय.
या स्पर्धेमध्ये अद्याप षटकार हॅट्रिक देखील पूर्ण नाहीये आणि विकेट हॅट्रिक झालीये. यावेळेस इथे चुडे हवेमध्ये आणि इथे झेल टिपलाय. बापू हजारेची खेळी संपुष्टात. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. त्रेचाळीस धावा धाबुलकरती आहेत. बापू हजारे बाद झाले, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या त्या षटकाराची जी चर्चा चालू होती तब्बल 19,000 रुपये त्या षटकारासाठी लागले होतं. पण खऱ्या अर्थानं त्या दिवशी बापू हजारेंनी बैलगाडा शर्यत चालू झाली त्या दिवशी एक बारी पुकारली आणि ती बारी तंटामुखचे अध्यक्ष मान्य श्री अजितदादा सासवडे यांच्या नावाने जी बारी पुकारली. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सर मी ते टेटस ठेवलं म्हणजे इथे अनेकांनी ठेवलं. माझ्याकडे ते टेटस कमीत कमी 70 ते 75 जणांनी त्याची मागणी केली, कारण की आवाजामध्ये दम होता आणि आम्हाला देखील बैलगाडा शर्यत बनवायच्यात. या व्यक्तीचा नंबर भेटेल का? म्हणजे प्रत्येकाक काही ना काहीतरी कला असते आणि ती कला आसमनच केली जाते. इथे चुकी स्ट्रेट डाईव्हला चुकी झाली आणि ते त्याच्यानं सीमारेच्या बाहेर गेला, चौकार होतोय. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौकार. त्यावेळी आगमन होते आमचे पराड मामांचं देखील आगमन होते. या मामा तुमचं खऱ्या अर्थानं स्वागत असेल. तुम्हाला देखील मामा विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. इथे 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाल्याच्या नंतर धावफलकावरती 47 धावा नोंदवल्यात. एक छोटीशी मधमाशी होती, त्या मधमाशीला मी विचारलं तू येते एवढी मध जमा करते आणि दुसरं कोण पण येतं आणि ती मध घेऊन जातं. त्यावेळेस ती मधमाशी मला म्हणली मी येते ती मध गोळा करते, दुसरं कोण पण येतं ती मध घेऊन जाते, पण मी मध कशी गोळा करते ही कला माझ्याकडून कोणीच घेऊन जात नाही. आयुष्यात प्रत्येकाक काही ना काहीतरी कला असते आणि यावेळेस तिसरा कॅच घेतलाय श्याम जकाते. केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. श्याम जकातेने देखील आज 3 झेल त्यांच्याकडे आले, 3ही झेल घेतले. सुमित सर धावफलकावरती 47 धावा आहे आणि निम्मा संघ बाद झालाय. 5 फलंदाज बाद झाले गेलेत. अनिकेत ताजरे फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये येतोय. अमोल ताजने आणि अनिकेत ताजने जसं युसुफ पठाण आणि इरफान पठाण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पाहिले, तसं आता SPL मध्ये सिद्धिविनायक सिक्सर संघामध्ये अनिकेत ताजने आणि अमोल ताजने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. त्याचवेळी बाद सामन्याचा आनंद घेताना पारनेर तालुक्यातील दोस्तीच्या धुनीतील राजा माणूस युवा उद्योजक मान्य श्री अनिल पारखे साहेब आपण देखील सामन्याचा आनंद घेतात. तुमचं देखील आमच्या SPL मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. इथे उपस्थित असणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा, तुमचं सर्वांचं आमचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. 47 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेचा चेंडू पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पण भाऊ सोबत असल्यावरती आणि भाऊ सोबत नसल्यावरती हा देखील एक इतिहास आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर मान्य श्री शुभम शेठ पारखे
साहेब आपण देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपले देखील मनपूर्वक स्वागत आहे. 48 धावा आहेत. 5 फलंदाज बाद आहे. भाऊ सोबत असल्यावरती काय होतं आणि भाऊ सोबत नसल्यावरती काय होतं हे आपण रामायणामध्ये पाहिले. अठ्ठेचाळीस धावा धापल करते आहे. बापूने रावणाला पाहिलं. रावण सगळ्या गोष्टीमध्ये मोठं होतं पण रावणासोबत त्यांचा भाऊ नव्हता आणि रामासोबत लक्ष्मण होता. त्यावेळेस राज्य जिंकलं आणि इथे आज रावण एम्पायर संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. 48 धावा दाबल करते आहेत. यावेळेस पहा आज जकात आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण दर्जेदार करताना पाहायला मिळतात. एकही चुकी झालेली नाही. मला वाटतं नवनाथ काळेचा झेल टिपला. 3 झेल टिपले. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे झेल टिपलाय. एकमेकांना तुम्ही कॉल करा. पाणी घेऊन जा. पाणी. चेंडूचा केलं नाद. फलंदाज झाले बाद. हे तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ. पाणी घेऊन जा. पाणी. या बापू या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. गणेश कारेकर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथं मैत्रीपूर्ण लढती आहेत. कोणता संघाचा खेळाडू पडला? भैरवनाथ फायटर संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पडला. अभिजित चव्हाण ओके ना? यस, बेस्ट ऑफ लक. आणि इथे विचार करा. सिद्धिविनायक सिक्सरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येत होता. पडला कोणता संघाचा खेळाडू होता? भैरवनाथ फायटर संघाचा खेळाडू पडला होता. इथे आयुष्य जगत असताना आपली माणसं मोठी करा. आपण आपाप मोठे होऊ. एखाद्यावरती संकट आलं ना मग इथे विचार नाही करायचा की हा असा आहे तो तसा आहे. एखाद्याच्या संकटामध्ये तुम्ही धावून जा. दापूरकर धावा करेल. अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि इथे 6 फलंदाज बाद आहेत. पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. धावा येत आहेत. धावा घेतल्या जात आहेत. सूरज जकाते स्टेल मागे काम करतोय. 6 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण झाली गेली. 6 षटकामध्ये 52 धावा दाबल करते आल्यात. उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. मित्रांनो, आयुष्य जगत असताना आयुष्य संपूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यामुळे किती शून्य लावायचेत, किती शून्य लिहायचेत ही ताकद मित्रांनो तुमच्यामध्ये आहे. पहा, भागेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. दुसरं षटक टाकलं. दुसऱ्या षटकापासून जी सामन्यावरती जी पकड मजबूत केली आणि त्या षटकाने पकड मजबूत केली ना ते षटक भागेशचं होतं. बावन्न धावा दाबून करते आहेत. बागेच्या आतमध्ये षटक दिलंय. क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या आतमध्ये बदलवलं जाते. त्याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने शिखरापूर परिसरात असणारे
बजरंगवाडी गावच्या परिसरातील जे काही सदस्य उपस्थित आहेत त्या सर्व सदस्य मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं एसपीएल मध्ये मनपूर्वक स्वागत आणि स्वागत होईल एका चौकाराने. पाहुणी मोका हा मारला चौका माननीय सुनील आबा सांडभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. 56 धावा दाखल आहेत. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू झाला गेलाय. संघर्षाच्या दुनियेतील कधी न आटणारा महासागर म्हणजे छत्रपती शंभूराजे. तुम्ही छावा कादंबरी वाचा. छावा कादंबरी तुम्हाला जगण्याचं बळ देईल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. कव्हर झोन मध्ये चेंडू खेळला. दत्ता भुजबळ चेंडू मागे धावतोय. वेगाने धावेल. प्रयत्न सुरेख होता पण चेंडू सीमा रेषा बाहेर पोहोचेल. आरपार फरार चौकार. हा मारला चौका माननीय सुनील आबा सांडभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. यावेळेस पहा इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल. एक धाव घेतली आहे. शेवटच्या षटकांमध्ये धावा येण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत पण शेवटच्या षटकामध्ये धावा आल्याच्या नंतर त्या धावा किती महागड्या होत्या ते आपण मागील सामन्यामध्ये पाहिले. 61 धावांवरून धावा 82 धावांवरती जाऊन पोहोचलं. नाईट रायडर्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता आणि त्यांच्यावर संकल्प इलेव्हन्स आणि यावेळेस पहा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. पायाला चेंडू लागल्याच्या नंतर चेंडूने गती पकडली पण तिथे आपल्याकडून चूक थोडी झाली पण इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन द्यायचा नाही. तिथे प्रयत्नाला यश आलं गेलं. तुम्ही जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर हरण्याचा प्रश्नच राहत नाही. 63 धावा धाबुलगोरती आहेत. यावेळेस पहा सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आज केले जात आहे. ज्या क्षेत्ररक्षकाची आज मैदानाच्या आतमध्ये कौतुक केले जाते आज चुका होताना पाहायला मिळत नाही. पहिल्या सामन्यामध्ये आपण याच्या चुका पाहिल्या नाही. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चुकी पाहायला मिळत नाहीये पण जो पहिल्या सामन्याची शिश्वासन होती त्याच या सामन्याची शिश्वासन आहे. मैदानाच्या आतमध्ये भागेश गोलंदाजी करतोय. पण खऱ्या अर्थाने आज इतिहासाला उजळणी देण्याचं कामकाज मग सुमित सर समालोचन करत असताना तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचा तो इतिहास खऱ्या अर्थाने ऐकत असताना अंगावरती काटा उभा राहिला. मागील सामन्यामध्ये 7 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली होती. 61 धावा होत्या. या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ चाललाय. 7 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेत आणि 7 षटकं संपन्न झाल्याच्या नंतर धावफलकावरती धावा 64 नोंदवल्यात. आता अंतिम षटक असेल. खऱ्या अर्थानं महाराजांचं इतिहास ताजा करण्याचं कामकाज आपण तानाजी मालुसरे यांचा इतिहास ऐकला पण खऱ्या अर्थाने मित्रांनो सोनेरीचा शिव ते काय ते रायगडाचा राय याचा अखंड प्रवास म्हणजे शिवराय. प्रवीण कळमकर कोडासले जरा विनंती आहे आपण संपर्क साधा. आपल्यासाठी जे काही प्राइज होतं ते प्राइज आपण हे देणार आहोत. अजितदादा करंजे यांच्या वतीने जे काही 1000 रुपयाचं प्राइज आहे ते प्राइज आपण यशनी देतोय. चला विनंती असेल प्रवीण दादा आपण प्राइज देण्यासाठी यशनी यायचंय. त्यावेळेस मार्ग मैदानाच्या आतमध्ये सूर्य खेळलाय. दर्जेदार खेळलाय. सक्सेसफुली फायनली षटकार.
छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार, फटका मारला धुवाधार, जशी धाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पैलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली, चाकण रोड, पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. दाबले बदलले जाते. 70 धावा दाबूरकर द्यायला गेल्यात. सचिन मांढरेने घेतलेलं शेवटचं षटक. पहिला चेंडू डॉट पडला, दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आणि कव्हर चढवकडनं बुलंद पॉवरफुल मॅक्झिमम षटकाराला गेला. षटकाराने धावफलक देखील बदललं जाते. षटकाराने प्रश्नचिन्ह देखील मैदानाच्या आतमध्ये पडले आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण देखील बदलवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये चाललंय. प्रवीण कळमकर विनंती आहे आपला प्राइज घेण्यासाठी यायचंय. प्रवीण कळमकर. संकट कितीही मोठं येऊ द्या, लक्षात ठेवा आपल्यापेक्षा संकट मोठं नाही. संकटाचा सामना करायचा धाडस तुमच्यामध्ये पाहिजे, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. यावेळेस परत एकदा भाऊ सज्ज होतोय. हो यावेळेस रसगुल्ला बंगाली छत्रपतींचा चावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार, फटका मारला धुवाधार, जशी धाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पैलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली, चाकण रोड, पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. 2 लागोपाठचे षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. अफलातून षटकार खेळलेत, राजेशाही षटकार खेळलेत. गणेश कारेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये तळपलंय. वादळी खेळी. यावेळेस बॅटची कड. मागील सामन्यात देखील समीकरण असंच होतं. शेवटचं षटक मागणं पडलं होतं. 77 धावा दाबूरकरती आहेत. सिद्धविनायक सिक्सरचे संघ मालक मान्य श्री तुषार शेठ थोरात यांच्याकडून पारितोषिक आहे. गणेश शेठ कार्यकरच्या षटकारासाठी ते 2 षटकार खेळले ना, त्या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. सिद्धिविनायक संघानं सामना जिंकला तर संघाचे संघ मालक तुषार थोरात यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त खेळलाय आणि हा षटकार येतोय. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार, फटका मारला धुवाधार, जशी धाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पैलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली, चाकण रोड, पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. षटकार आहे आणि धावफलक झालंय 83 आणि बनवायच्यात 84. अठ्ठेचाळीस चेंडू मध्ये 84 धावा बनवायच्यात. विनंती असते कळमकर पण 1000 रुपयाचा प्राइज देखील देणार आहोत. आणि विनंती असते आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याच्याकडे प्रवीण कळमकर 1000
1,000 रुपयाचं सन्मानित करतोय आणि हे प्राइज देण्यासाठी अजितदादा करंजे यांच्या शुभास्तेमध्ये प्राइज देतोय जी करंजे दिनेश अजितदादा सासवडे ओंकार गलाटे इनामदार ऋषीदादा करंजे सर्व शुभास्तेमध्ये प्राइज लवकर पुढं चालू आहे.
हॅलो हॅलो चेक. लेट्स प्ले डाबला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळला आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो थोडीशी अपील देखील इथे मैदानात होताना पाहायला मिळाली. एक सिंगल आली. चालू असताना सामना आपण मैदानात पाहणार आहोत. चालू असताना सामना सिद्धिविनायक सिक्सर आणि त्यांच्या विरुद्ध आपण मैदानात पाहणार आहोत भैरनाथ फायटर्स. या दोन संघांमध्ये सुपर 8चा आपण पाहतो दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिले षटक मैदानावर घेऊन आलाय तो सूर्या आणि स्ट्राईक पुढे असेल तर मैदान पाहायचंय भागेश. नॉन स्ट्राईक पुढे दत्ता भुजबळ. गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक पुढे पाहायचं मैदानावर भागेश तयार आहे. हळूवारपणे चेंडू मात्र पहा इथे ग्लान्स केलाय. हळूवारपणे चेंडू इथे ढकललाय. स्टेअर केलाय. शॉर्ट पॉइंट लेग मध्ये अडवला गेलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 2 धावा. पहिले षटक मैदानात सुरू असताना दत्ता भुजबळ आपण जे मैदानात पाहतोय श्रीनाथ सिक्सर संघाचे संघ मालक आदरणीय तुषारजी थोरात आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक फ्लेक्सचे ओनर आदरणीय योगेश बाळा वाघोले या दोन्ही मान्यवरांच्या वतीने प्रत्येकी विकेटसाठी तुषार थोरात साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपये आहे आणि बाळा बाघोले यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं प्राइज आहे. थोडीशी चर्चा आपण पाहतो नक्कीच मैदानात सुरू असणार आहे. थोडीशी चर्चा मैदानात केली जाते आणि ही चर्चा सत्र आपण पाहतो मैदानात आपण पाहतोय पंच सोबत आहे. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत मान्य श्री बजरंग शेठ पारुडगावचे ग्रामपंचायत सदस्य बजरंग शेठ साटकर साहेब आपण देखील उपस्थित होता. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि या दरम्यान चेंडू हवे तालीचा पहा बापू चेंडूच्या खाली विकेट गॉन. धक्का करा बघा पहिला भागेश. फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. तुषारजी थोरात आणि योगेश बाळा वाघोले या दोन्ही मान्यवरचे 300 रुपयाचा प्राइज असेल. प्रत्येक विकेटला प्राइज आहे. एकूण टार्गेट जर आपण पाहिलं तर 83 झाल्यात आणि आता बनवायच्या आहेत 84 धावा. दत्ता भुजबळ मैदानात मध्ये आहे आणि दत्ता भुजबळला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात होतो तो नितीन गिरी. नितीन हा मैदानात आता दाखल होणार आहे. अतिशय शांत पद्धतीने आपण पाहतो नक्कीच हा मैदानात सुपर 8चा थरार जो संघ तिथे जिंकणार आहे तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये पोहोचताना आणि या विकेट गॉन दत्ता भुजबळ बाद. चेंडूचा केले नाद. फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. सोन्याने मैदानात पहा इथे सोन्यासारखी कामगिरी केली. लागोपाठचे 2 फलंदाज मैदानात बाद झालेत आणि आता पाहायचं विकेट हॅट्रिकच्या मुंबई डेवरती असणार आहे तो सोन्या. त्याचबद्दल उपस्थित होते मान्य श्री ऍडव्होकेट आदित्य सासवडे साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो इथे उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. विकेट हॅट्रिकच्या मुंबईमध्ये असणार आपण पाहतो मैदानामध्ये सोन्या इथे तयार आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण होऊ शकले नाही. जे काही षटकार हॅट्रिकची उणीव भासत होती ती काल सतीश करणे पूर्ण करून टाकली. हलवारपणीची मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेग म्हणजे अडवला जाईल. सिंगल इथे मैदानात आली आहे. बाप्पू घारे यांच्या वतीने प्राइज झाले. हॅलो जर सूरजने लागोपाठचे 2 षटकार खेळले तर 500 रुपयाचं प्राइज आहे. धन्यवाद दादा. सामन्याकडे जाऊया. पुन्हा तुम्हाला मी सामन्याकडे घेऊन जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकाचा मैदानामध्ये खेळ इथे संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 झाल्यात. उर्वरित 42 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे आहेत 80 धावा.
आपण मैदानात पाहिलं तर आज बरीचशी लहान मुलं देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आज या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात कारण आज शाळेला सुट्टी 2 वर्ष आराम केल्यानंतर आपण पाहतो कुठेतरी आता शाळा सुरू झाल्यात परंतु ते बालपण असतं आयुष्यामध्ये एकदा गेलेलं बालपण पुन्हा कधीच मिळत नाही 4 धावा धावलकावरती आहेत नमनाथ गोलंदाजी मार्गावरती तयार खोलवट टप्प्याचा चेंडू आणि यावेळी पास स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू ते मैदानात अडवला जाईल सूरज आणि दुसऱ्या बाजूला 5 मैदानाच्या आतमध्ये नितीन ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आहे तयार पण पाहिजे मैदान नमनाथ एक अष्टबुल असताना खेळाडू नमनाथ म्हणून देखील नमनाथची ओळख आहे या धावा पाहतो ती सरळ बॅटने फटका घेऊन काढला जातो त्यानंतर घेतली एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघाच धावलक एका धावेवरती नक्की जाऊन पाहतो समाधानची मानावं लागते एका धावेच्या साह्याने 5 धावा धावलकावरती आहेत गोलंदाज तयार पण येता ओ यावेळी पास सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे एक सिंगल आली आणि अति घाई थोडीशी घाई इथे होताना मैदानात आपल्याला पाहायला मिळाली तदनंतर आपण पाहतो मैदानाची संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे धावलकावरती धाबाच्या आहेत त्या 7 धाबा आज मैदानात पाहायचं कोण कोणाला देणार आहे 7 आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत 7 बरोबर ना ओंकार दादा 7 आयोजक आहेत आणि या साथीच्या बॉलावरती आपण पाहतो या स्पर्धेचं देखणं आयोजन आणि नियोजन उभं राहिलंय नमनाथ तयार खोलवट टप्प्याचा चेंडू टीपॅक्सकावर चेंडू उडवला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू सीमाच्या बाहेर मोका हा मारला चौका माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका चौकार आपण पाहतो मैदानात आलेला आहे कोई लक्ष्य म्हणून की आज से बडा नाही होता हारा वही जो लढा नाही इथे लढायचं आहे चौकार मैदान झालं या चौकाराच्या मध्ये धाबलकावरती धाबा आहेत 11 धाबा 2 फलंदाज बाद झालेत आणि आपण पाहतोय मैदानात नमनाथवरती चढलेलं आक्रमण आहे डासिंग नंतर विकेट सरळ बॅटने फटका खेळून काढला जाईल लंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे सिंगल इथे मैदानात आली आहे एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय मैदानामध्ये नक्की संघास धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे धाबलकावरती धाबा आहे त्या 12 धाबा 2 फलंदाज मैदानात बाद झाले दुसरं षटक मैदानात सुरू असताना गोलंदाज तयार यावेळी पहा पुन्हा एकदा हळूवार पाण्याची डिकून करण्याचा प्रयत्न देखील ते मैदानात झाला आणि संघाचा संघ जर मग मैदानामध्ये पाहिले गेलं तर षटक क्रमांक संपेल मैदानात दुसरं 2 षटकाचा इथे खेळ संपलेला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा आहेत त्या 13 धाबा 2 फलंदाज मैदानात बाद झालेत उर्वरित 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 71 धाबा बनवायच्या आहेत नितीन आपण पाहतोय 3 चेंडू खेळला 3 चेंडूमध्ये 7 धाबा त्यांनी बनवल्यात सूरज 4 चेंडू खेळला 4 चेंडूमध्ये त्याने 3 धाबा बनवल्यात म्हणजे दोन्ही खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये ते पार्टनरशिपच्या तयारीमध्ये आहे परंतु आज दत्त भुजबळने मात्र नक्कीच सर्वांना नाराज केले दत्त भुजबळचे काय मात्र चाहता वर्ग होता तो आज मात्र थोडासा निराश नक्कीच असणार आहे 13 धाबा धाबलकावरती आहेत आणि मला वाटतं ओमकार एनर्जी जो काही होणारा सामना आहे त्या सामन्याचा आपण टॉस करून घ्यायचा आहे यानंतर होणारा सामना आहे वीर मराठा वॉरियर्स यांच्या विरोधात मोती चौक 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय दोन्ही टीमच्या असणारे कॅप्टन टॉस साठी या जाऊया सामन्याकडे मैदानात पुण्याला पहा इथे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असणार आहे अनिकेत ताजने तर स्ट्राईक तयार सूरज शॉर्ट पिच बॅकफुटला गेला पंच केला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायचे मैदानात त्या ठिकाणी त्याने असेल चेंडू इथे अडवलाय चेंडूची फेकी झाली आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानात येणार आहे एका धावेला देखील मैदानात महत्व द्यावं लागतं थेंबे थेंबे तळे साचे
बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. एक सिंगल आली, 14 धावा डबल कव्हर आहेत आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहायचे पुढे तयार असेल अनिकेत. बॅटची कडा असेल दरम्यानचा क्षेत्ररक्षक, चुकी झाली आणि या चुकीचं रूपांतर आपण पाहतो 2 धाब्यामध्ये झालं. आयुष्यामध्ये माणसाने नेहमी खऱ्यातनं चुका सुधारत गेलं पाहिजे, चुका सुधारता आल्या पाहिजेत. आयुष्यामध्ये माणूस यशस्वी केव्हा होतो? झालेली चूक तो पुन्हा होऊन देत नाही, तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आणि ते चुका मात्र होताना पाहायला मिळतात. मी सातत्याने सांगत असतो, माणसाने एखादी चूक करावी ते कोऱ्या पानावरती लिहून काढावी, ती चूक सुधारावी, ती खोडरपणे खुडून काढावी. आयुष्यामध्ये माणसाने इतक्या देखील चुका करू नयेत की खोडरपणे खुडता खुडता त्या आयुष्याचं पान फाटून जाईल. फुलटॉशन होता, सरबेट फटका खेळला, लॉंग ऑफ मॅच कव्हर मध्ये खेळला जातो, पोचून जातो सीमाच्या बाहेर चौकार. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. चौकार आपण पाहतो ते मैदानात. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचणार. धाबल कबड्डी धाबा आहेत त्या 20 धाबा. तुमच्या एक एक चूक संघाला पराभवाकडे खेचून घेऊन जाणार आहे. तुम्हाला चुका सुधारायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. 20 धाबा धाबल कव्हर आहेत. ओ यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये हलकीशी अपील देखील ते मैदानात झाली, परंतु पंचांकडे त्या अपीलमध्ये फारसा आत्मविश्वास नव्हता. हा चेंडू डॉट आहे. 20 धाबा धाबल कव्हर आहेत. दोन फलंदाज आतापर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये बाद झाले. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. शॉर्ट पिच होता, अपील केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे आली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? नकार जो मैदानामध्ये कळवलाय. आयुष्यामध्ये करायचं बालपण ते बालपण असतं, बरोबर ना? बरं शेठ, बालपण एकदा गेलं की पुन्हा परत कधीच नाही. सदो तुकारामवाल्यांनी देखील सांगितलंय, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा येथे होतोय, परंतु पंचांकडे काहीशी मागणी केली जाते, परंतु तो अधिकार फलंदाजांना नाहीये. हा चेंडू मैदानात पाहिजे डॉट असेल. षटक क्रमांक संपले गेले मध्ये तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. धाबल कव्हर धाबा आहेत 21 धाबा. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 63 धाबा. आमच्या प्रदीप सरांना देखील बालपणाच्या खूप साऱ्या गोष्टी आठवत असतात, कारण बालपणी माणूस खूप विचित्र असतो. आणि तेच आज आपण पाहतो, बरेचसे लहान लहान मुलं देखील आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, आई वडिलांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो. कुठं आलो या समजूतदारीच्या दुनियेत, ते लहानपणच बालपणच खूप सुंदर होतं. शेवटचे 30 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 30 चेंडू मध्ये जिंकणारी 63 धावा बनवायच्या आहेत. विनंती असणार आहे, वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल होतोय. बंटी हजारे. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानात पास झाले. धाबल कव्हरती पाहायचं, धाबल कव्हरती 21 धावा आहेत. आणि या दरम्यान थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकला चेंडू. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 इथे लागू पडला. व्हाईट बॉल. धाबल कव्हरती 22 धावा धाबल कव्हर आहेत. गोलंदाज पाहिजे पुन्हा तयार. उजव्या मैदानात मारा करेल. लोअर फुलटा चेंडू, खोलबट टप्प्याचा चेंडू होता, सरबेट फटका खेळला, लॉंग ऑफ एक्स्ट्रा करून चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल आपण पाहतो, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या धाबा काय? खूप मोठी अपील, खूप मोठी अपील. आणि आता पहा मैदानामध्ये कळवलंय, तिसऱ्या पंचांची मागणी आहे. याच्याकडे हॉटेल त्रिमूर्ती बारचे रेस्टॉरंटचे सर्व आदरणीय भरत शेठ शिंदे साहेबांचे प्राइज झालेले आहे. अर्थात भरत नाना सर्वांच्या प्रीती असणारे नाव. आणि सर स्वतः तुम्ही जा, तुम्ही नका जाऊ सर, तुम्ही नाही, हे संत जातील. सर जा.
प्रत्येक विकेटसाठी भरतनंद शिंदे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. बंटी आजारच्या प्रत्येक विकेटला प्राइज आहे. तिथे जे काही आपले खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, विनंती असेल तिथे गर्दी करू नका, बाजूला सरा. खेळाडू प्रेक्षक सर्वांना विनंती आहे तिथून बाजूला सरायचं आहे. जे काय निर्णय असेल तो निर्णय पंच देतील. क्रिकेट आणि आपण पाहतो नक्कीच हा क्रिकेटचा थरार आहे. क्रिकेट म्हणजे काय याबद्दल देखील आपण थोडीशी चर्चा करूयात. क्रिकेट म्हणजे काय ज्याबद्दल आपण चर्चा करूयात. चला बाकीचे प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही तिथून बाजूला सरा. तुमच्यासाठी गॅलरी बांधलेल्या आहेत, गॅलरीज मध्ये बसण्यासाठी जागा आहे. आयोजकांना पाठवू का? प्रेक्षकांना विनंती असेल तिथे. क्रिकेट म्हणजे काय याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात, वेळ आहे आपल्याकडे. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट म्हणजे अहिंसक अस्त्र युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. ए साईडला फलंदाज बाद. बंटी आजाराच्या प्रत्येक विकेटसाठी हॉटेल त्रिमूर्ती बारचे रेस्टॉरंटचे सर्व सर्वा आणि शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे भरतनंद शिंदे यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज आहे. आयुष्यामध्ये माणसाला देता आलं पाहिजे. या जगामध्ये घेण्यासाठी सर्वजण आलेलं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. नो बॉल. कात चेंडू फेकलाय ना, ओव्हरस्टेप. जाऊया सामन्याकडे. मैदानामध्ये पुण्याचा गोलंदाज तयार. बंटी शॉर्ट पिच चेंडू दाखल करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये निघून काढलाय. सिंगल आपण पाहतो मात्र येणार आहे. एका सिंगलच्या साह्याने संघ दर्शक पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती पाहायचंय. धाबलक एका धाबेने पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा येतात 24 धावा. पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच असणारे 14 तालुके आणि या 14 तालुक्यापैकी असणारा एक आपला शिरूर तालुका. आता प्राइज असेल भरतनंद शिंदे शिवसैनिक यांच्या वतीने विकेटसाठी बंटीच्या 1000 रुपयाचं प्राइज. बोलला तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुण्याचा पहा मैदानामध्ये फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आपण पाहिलं तर नक्कीच प्रयत्न होणार नाही. 25 धावा धाबलकावरती. आपण पाहतो नक्कीच भरतनानांचा कदाचित विश्वास बंटीवरती आहे आणि बंटीकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्यांच्या की त्यांनी विकेट घ्यावी. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन मांढरे जेव्हा दाखल झालेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेग मध्ये निघून काढला जाईल. सिंगल इथे मैदानात आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एक सिंगल आपण पाहतोय. सामना एक धन्यवाद गणेश भाऊ. धाबलक थोडस चेंजेस असणार आहे. धाबलकावरती धावा जे इथे आपण पाहतोय
27 आहेत. चला सामना सुरू करा. आता प्राइज आहे हॉटेल त्रिमूर्ती अँड रेस्टॉरंटचे सर्व शिवसैनिक. जिथे रनआउटची विकेट आली ना तिथे दुसऱ्याला आली ती. तिथे एक धाव आली ना आणि नो बॉल एक 2 एक वाईड आहेत. तुम्ही नका सांगू आम्ही सांगतो. शिवसैनिक आदरणीय भरतनाना शिंदे साहेबांच्या वतीने प्राइज असेल. आता या चेंडूवरती जर सचिन वांड्रेची विकेट घेतली तर या विकेटसाठी बंटीसाठी तब्बल 5,000 रुपये. जबरदस्त रंगत आपण पाहतोय मैदानात आली. या चेंडूवरती विकेट घेतली तर 5,000 रुपयाचा प्राइज मिळणार आहे बंटीला. भरतनाना शिंदे साहेबांच्या वतीने प्राइज आहे. वेळ वाचवा वेळ. सर खेळाडूंना विनंती सूचना करा वेळ वाचणं गरजेचं आहे. भरतनाना शिंदे साहेबांचा पण पाहतोय विश्वास ज्या बंटीवरती आहे. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. गोलंदाज तयार. या दरम्यानच्या खोलवर टपिंग मध्ये असणार आहे. या दरम्यान मध्ये पुन्हा मध्ये चुकी झाली आणि 2 धावा इथे मध्ये पूर्ण केले गेल्यात. परंतु बंटीचं हे सहजासहजी स्वप्न सचिन कधीच पूर्ण होऊ देणार नाही. या दरम्यान पाहायचं मोठा फटका खेळला चेंडू सचिन मांढरे शूट फायर. चला खेळाडू उसायला जा. खेळाडून काळजी घ्या. सचिन मांढरेच्या बॅटमधून छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार जशी डाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पैलवान गणेश दादा सासवडे हॉटेल गीतांजली चाकण रोड पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. थँक्यू डीसे. आणि पा मैदानामध्ये नक्कीच कौतुक करेल मैदानामध्ये नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला जीके. मैदानाला पाहायचं षटकार मैदानाला सचिन मांढरेच्या बॅटमध्ये झालेल्या षटकार 35 धावा धाबलकावरती आहेत. समीकरणाकडे घेऊन जातोय उर्वरित बॉल 25 चेंडू शिल्लक आणि 49 धावा बनवायच्या आहेत. उलटा चेंडू मैदानात असणार आहे आणि यावेळी मैदानात पाहायचंय डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू हसते हसते खालच्या रस्ते नो बॉल आणि हा चौकार. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका. पहा मैदानाच्या आतमध्ये नो बॉल दिला गेला का तर चेंडू फेकलाय आणि हा गोलंदाज या सामन्यामध्ये आता गोलंदाजी करणार नाही. 40 धावा धाबलकावरती ज्या खेळाडूवरती नानांचा विश्वास होता त्या खेळाडू आता मैदानात थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली. माणसाचा विश्वास काय असतो अरुणभाई? माणसाचा विश्वास कसा असतो? एका कॉइन बॉक्स प्रमाणे असतो. एकदा कॉइन टाकला की टाकला. तुम्ही 2,000 रुपयाची नोट किती करकरीत असू द्या दुकानदार ती चेक केल्याशिवाय घेणार नाही. हे चांगलं उदाहरण आमच्या ओमकार दादाला माहिती आहे. आता विश्वास काय आहे? सचिन मांढरेवरती खेळाडूचा विश्वास आहे. बंटीवरती जो काय विश्वास होता त्या अवांतर धावा आल्यात आणि आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत ताजने 40 धावा धाबलकावरती आहेत. वेळ आपण पाहतो मैदानाच्या मध्ये वेळ वाचणं गरजेचं आहे. चाळीस धावा धाबलकावर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू चेंडू उडवला हवेमध्ये. फ्रीचा चेंडू होता. चेंडू झेल झालाय परंतु एक सिंगल मध्ये मिळणार आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा धाबलक पुढे पोहोचेल. धाबलकावरती धावा 41 धावा
4 षटकांचा खेळ संपला. 41 झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 43 धावा. 24 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. वेळ वाचवा मैदानामध्ये पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती आहे. ना आज मैदानात आपण पाहतोय सचिन मांढरेवरती नक्की सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात, कारण या खेळाडूवरती खूप मोठी चावतरी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहायचं मैदानाची गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आणि सचिन मांढरेवर चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. जबरदस्त आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट येताना आपल्याला मैदानात पाहायला मिळाली आणि पहा जी विकेट महत्वाची होती तो सचिन मैदानात बाद झालाय. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होणार आहे. नवीन फलंदाज मैदानात असेल अभिजित चव्हाण. टॉस साठी चला कॅप्टन हॅलो मोती चौक इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा वॉरियर्स. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. गंगा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. मोती चौक 11 टीम गंगा. कॅप्टन यायचं टॉस साठी. गंगा याच्याकडे अभिजित जर लागोपाठचे 3 षटकांचा खेळ ना तर ऍडव्होकेट आदरणीय विकाजी नरके साहेबांच्या वतीने प्राइज आहे तब्बल 1000 रुपयाचं प्राइज. 42 धावा तब्बल कव्हर देत. हा चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र बॅट पासून मात्र इथे चेंडू निसटलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट आहे. गोलंदाज तयार आहे पुण्यात आणि या दरम्यान पाहिजे मात्र शॉर्ट फील्डिंग मध्ये आपण पाच चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न देखील करतो. थोडासा चेंडू मात्र चेंडू पडला. दिशा बदलली. डीप फाईन लेग मध्ये चेंडू अडवला जाईल. चेंडू इथे फेकी होती आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो घेतलेल्या या 2 धावा. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली. डबल गडी धावा येतात 44 धावा. प्रत्येक विकेट जाऊन पाहतो सिद्धिविनायक सिक्सर संघाचे आपण पाहतो मैदानामध्ये जे मालक आहेत आदरणीय तुषारजी थोरात आणि योगेश उर्फ बाळा बागोले यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 300 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात पुण्याचा तयार असणार आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अतिशय शांत पद्धतीने आपण पाहतोय मैदानात सामना जो इथे सुरू आहे. गोलंदाज तयार आहे. उजेत्र मारा करेल. यावेळी पहा डीप कव्हर मध्ये चेंडू मैदानात पहा ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मात्र आली. दुसरा जाण्याचा प्रयत्न झाला. चेंडूची फेकी उशिरा होतीये आणि यामध्ये काय बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीये आणि 5 चेंडूचा अगदी बाहेर. परंतु पंचांची निर्णयाची वाट पाहिली जाईल. त्याच्याने प्राइज झालेले सिद्धिविनायक संघ जर सामना विजय झाला तर शिक्रापूरची अस्सल चव हॉटेल त्रिमूर्ती मध्ये शिवसैनिक आदरणीय भरतनाना शिंदे यांच्या वतीने सर्वांसाठी एक मेजवानी आहे. आताच्या 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेच्या सहाय्याने 47 धावा धावल का वरती 4 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सही अर्पणाचा पाहिजे सोन्या.
पुढे सरचा चेंडू खेळून काढलाय, डीप मिड विकेट खेळून काढला जातोय, पाहिजे जी के चेंडूवरती पोहोचलाय, सिंगल मैदानामध्ये आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि यावेळी मैदानामध्ये पाहिजे एका धावेवरती समाधान जे मैदानामध्ये मानलंय, या एका धावेच्या साह्याने आपण पाहतो संघाची संख्या पुढे पोहोचणाऱ्या धावलकावरती धावा आहेत त्या 48 धावा. 5 षटकांचा खेळ संपला, उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 36, काहीच सोपं आणि काहीच अवघड आव्हान आहे. आज मैदानामध्ये तुम्हाला आत्मविश्वासाने कामगिरी करणं गरजेचं आहे. तुम्हाला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मैदानामध्ये आणायचा आहे. त्या ऊर्जेने, त्या जिद्दीने, नव्या संघर्षाने तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण माणूस करायचं मग पाहिलं तर हा संघर्षातून घडत असतो. संघर्षाची अनेक उदाहरणं आहेत. ऊसतोड कामगाराच्या बारागीत जन्माला आलेले गोपीनाथ मुंडे हे जिद्दीच्या जोरावरती लोकनेत्याने केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून देखील पद भूषवतात. हे संघर्षातून माणूस तयार होत असतो. बाईच्या मैदानामध्ये हो जबरदस्त क्षेत्ररक्षण, वा कौतुक असेल. एक चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळालं आणि संघाचं धावलं करून पाहतोय मैदानात 49 धावा धावलकावरती. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि 35 धाव्यांची गरज आहे. संघर्ष करणं गरजेचं आहे. पुन्हा पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. खोलगट टापाचा चेंडू होता इथे मैदानामध्ये पाहायचंय, ऑप्शनच्या बाहेर टाकला चेंडू, व्हाईट बॉल आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया भैरनाथ फायटर संघाचं. अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावलकावरती आहेत. अनिकेत तयार, मोठा फटका खेळला, मिस्टर फटका चेंडू धावनात. यावेळी चेंडूच्या खाली खेळ झालाय, फलंदाज बाद. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. थँक्यू. अनिल पारखे आणि शुभमजी पारखे यासाठी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. प्रत्येक विकेटसाठी त्याच्याकडे हॉटेल त्रिमूर्ती रेस्टॉरंट बारचे सर्व आदरणीय भरतनाथ शिंदे साहेबांच्या वतीने प्राइज आहे. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार, पण पाहिजे मात्र डावखुरीचा मार करेल. डावी पाच बॅटने फटका देखील काढला जाईल. सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाकारते मैदानामध्ये कळवलाय. शिवसैनिक भरतनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मात्र सिद्धिविनायक सिक्सर संघ जर सामना जिंकला तर त्यांच्या वतीने नक्कीच एक हॉटेलवरती मित्र मेजबानी पार्टी आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक विकेटसाठी संघाचे संघ मालक तुषार शेठ थोरात आणि त्याचबरोबर योगेश उर्फ बाळा बागोले यांच्या वतीने 300 रुपयाचे प्राइज आहे. दोन्ही संघाच्या संघ मालकांवरती आणि दोन्ही संघांवरती प्रेम करणारे मान्यवर आपण पाहतो. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. यावेळी पाहायचा शेड्यू मात्र कट केला. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. हसते हसते कट रस्ते एसपीएल चा ब्रँडेश फरक चौकार हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सणसणीत चौका. मैदानात पोहायचंय 56 धावा धावलकावरती आहेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. आता मैदानात लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. कारण विचार पेलून गेले शिवराय, सांगून गेले शिवराय. स्वराज्यासाठी लढायचं, भगव्यासाठी झगडायचं, महाराष्ट्रासाठी मरण आलं तरी शरण नाही जायचं, वाघासारखं जगायचं आणि वाघासारखं मारायचं. हा चेंडू पहा, व्हाईट बॉल. अवांतर धाव मैदानामध्ये आली आहे. संघाचं धावलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावर धावा आहे 57 धावा. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा इथे बनवायच्या आहेत.
13 चेंडू 27 धावा. बॅटच्याकडे बाजूला असताना थर्मॅन मध्ये चेंडू ते पुन्हा पहा गॅप मध्ये ढकललाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. फॉर रन चौकार. हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सणसणीत चौका. चौकार मैदानाच्या मध्ये आलाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा धावलकावरती आहेत. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 विचार करायला लावणारा सामना. वेळ वाचवायचा आहे, समय वाचवायचा आहे, कारण वेळ अतिशय महत्वाचा आहे. संघर्षाला तर मग पाहतो नक्कीच मैदानात सुरुवात झाली आहे, कारण बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालात ऐसे हैं, जीत के लिए संघर्ष से शुरुआत नहीं होती. संघर्षाने सुरुवात मैदानात सुरू आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची आज गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. प्रेक्षक राजांची मिळालेली 7 क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आज प्रत्येकाला पाहायचंय उद्या सेमीफायनल मध्ये कोणते कोणते संघ खेळणार आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहिजे मैदानात पुन्हा तयार असणार आहे. नवनाथ जो गोलंदाजी मार्गावरती येतोय. शेवटच्या पायचे मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 23 धावा. गोलंदाज तयार. नवनाथ राईट अमोर विकेट. शॉर्ट पिच विकेट उडवलाय. जीके डाऊन द बॉल आणि इथे पहा चेंडू हातामध्ये आला आणि चेंडूने अक्षरशः माती खाल्ली. मैदानाच्या आतमध्ये पहा 2 धावा इथे आल्यात. पकडा कॅच, जिंका मॅच, छोडो कॅच और छोडो मॅच. या स्पर्धेच्या मित्र कदम साहेबांनी आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पायच्यामध्ये उजव्या मैदानात पुन्हा मारा करेल नवनाथ काळे. यावेळी पर्यंत पायच्या बाजूला बॅटच्याकडे असेल तर क्षेत्ररक्षक चिल्ली मैदानात अडवतोय. एक सिंगल मैदान मिळणार आहे आणि एका सिंगलच्या सह्यावर पाहतोय संघाच्या संख्या देखील पुढे पोहोचते. धावलकावरती धावा आहेत त्या 64 धावा. सिद्धिविनायक संघ जर जिंकला तर शिक्रापूरची अस्सल चव हॉटेल त्रिमूर्ती मध्ये मात्र सर्वांसाठी आज सर्व खेळाडूंसाठी मेजवानी आहे. 64 धावा धावलकावरती आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 20 धाव्यांची गरज. संघर्ष आपण पाहतो मैदानात सुरू आहे. एक जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. प्रेक्षकांच्या नजर या सामन्यावरती लागल्या गेल्यात. प्रेक्षकांची पावलं आता या मैदानावरती येताना आपण पाहतोय. गर्दी प्रेक्षक इथे आता गर्दी करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. प्रथम मात्र उजव्या मार्गावर शाखा फलंदाज नितीन या तर पाहिजे मोठा खेळला. बिग 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 ब्लॉक. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार जशी धाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पहिलवान गणेश दादा सासवडे, हॉटेल गीतांजली चाकण रोड पिंपले जगताप यांचा खणखणीत षटकार. 70 धावा धावलकावरती. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 14 धाव्यांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जय होती है. पंख होने से कुछ नहीं होता, होने से उड़ान होती है. 9 चेंडू 14. त्या तर पाहायच्या मैदानामध्ये अष्टमीच्या पाय टाकल्या चेंडू. व्हाईट बॉल. पंच मात्र ते नाखुश आहेत. गोलंदाज करतायत. एक अवंतर ओझर मिळेल. 71 झाल्यात. आता 9 चेंडू शिल्लक आणि 13 धावेची गरज. 9 चेंडू 13. अब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा, कारण इस दुनिया में ना ही कुछ है तेरा, ना ही कुछ में मेरा, दिया सब उस भगवान ने. नवना तैयार. शिव शंभूचा खेळ मिळाला 4 धावा.
शिक्रापूर यांचं सणसणीत चौकार. थँक्यू. जबरदस्त मॅच मध्ये सुरू आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. प्रेक्षक राजाला एकच विनंती करेल, सिद्धिविनायक यांच्या विरोधात धोरणात जो सामना सुरू आहे, सामना जर आवडला असेल एकदा जोरदार गारवाला काहीच हरकत नाही. कोलटा असेल जबरदस्त मध्ये पाहायचं सरबेटने फटका खेळला. लंगाचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एक सिंगल आली. एका सिंगलच्या सहीला बाद संघ धाबल पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती धावा आहेत 76 धावा. 7 चेंडू शिल्लक आणि 8 धावेची गरज. 7 चेंडू आणि 8. कोण कोणाची लावणारे वाट. 2 संघांची पहिली गाठ. एका दिशेने पाहायचं मैदानामध्ये सिद्धिविनायक 6 दुसऱ्या बाजूला भैरनाथ फायटर्स. लोअर फुल टच असेल यावेळी मैदान पाहायचंय. हा चेंडू वाईट बॉल. अवांतर धाव देखील मैदानामध्ये मिळणार आहे. संघाच्या संख्या आता मैदान पाहिजे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 7 धाव्यांची गरज. 7 चेंडू 7. कोण कोणाला देणार आहे 7. बोलूया सय्यार. यावेळी पाहायचं मैदानामध्ये काहीसा खाली राहिला. चेंडू पण पाहतो मैदान नक्कीच तिथे चेंडू 8 डॉट आहे. षटक क्रमांक पाहायचं मैदानामध्ये संपेल. 7 षटकांचा खेळ संपला. 77 धावा धाबलकावरती आहेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा बनवायच्या आहेत. 7 आणि एसपीएल या संघासाठी देखील आपण पाहतोय हा 7 अंक खूप लकी आहे, कारण 7 आयोजक आहेत. 7 संघांचे ग्रुप आहेत. आता 6 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज आहे. वेळ वाचवा वेळ. सर खेळाडूंना सूचना करा, कारण आताशी दुसरा सामना सुरू आहे. जबरदस्त मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. जबरदस्त सामना मैदानामध्ये सुरू आहे. हिंदुहृदय सम्राट संस्थानपती बाळासाहेब ठाकरे यांची काही वाक्य नक्कीच आठवली गेली. गेली ती गर्दी, जमली ती गर्दी, उडालेत ते कावळे आणि जमलेत ते मावळे. मावळ्यांच्या साक्षीने आपण पाहतोय आज सुपर एटचा थरार सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 7 धावेची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती गोल येते मैदानात. शेवटचं षटक अमोल ताजने. फुलटा चेंडू असेल, सरळ बॅटने फटका खेळला. लॉंगाचा क्षेत्ररक्षक कॉर्नर मध्ये मात्र इथे अडवतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. चेंडूची फेकी झाली, परंतु 2 धावा मैदानाकडून पूर्ण केल्या गेल्यात. 2 आल्यात. शेवटच्या आता 5 चेंडू शिल्लक आणि 5 धाव्यांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य सांगणं उचित ठरणार नाही. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. दोन्ही संघाकडे समान तराजू आहे आणि खेळलाय. चेंडू अभिनंदन. इथे कोण जिंकलं महत्वाचं नाही, परंतु इथे जिंकलाय फक्त आणि फक्त क्रिकेट. वाह, जबरदस्त मॅच. दीवानो मुझे पहचानो कहां से आया आणि आता आपण स्पर्धेचे असणारे आयोजक आदरणीय आमचे शिवसैनिक नाना गिलवेले यांच्या वतीने देखील या विजेत्या संघासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे.
संघबालक गणेश शेठ चव्हाण आणि त्याचबरोबर अमोल शेठ चव्हाण यांच्या वतीने नितीनसाठी का विजय संघासाठी नितीनसाठी 2500 रुपयाचा प्राइज. त्याचबरोबर निरंजन राजे चव्हाण यांच्या वतीने देखील नितीनसाठी 500 रुपयाचा प्राइज. बक्षिसांची खैरात आहे आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा खिताब देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा खिताब जाणार आहे 19 चेंडूमध्ये 41 धावा बनवणारा नितीन गिरे. सचिन सांबारे यांच्यात देखील 500 रुपयाचा प्राइज. अरुण मामा गावडे यांच्यात देखील 500 रुपयाचा प्राइज. वा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण किताब देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी अतिथी कक्षामध्ये असणार आहे ऍडव्होकेट आदरणीय आणि सामना जिंकून दिला त्याबद्दल पारितोषिक दिले जाते तब्बल 2000 रुपयांचं. अजित दादा सासवडे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या वतीने देखील 2000 रुपयांचं पारितोषिक. सामन्याचा मार्गदर्शक आपण किती देणार आहोत अरुण मैनंदार ओमकारदा लाटे त्याचबरोबर सासवडे साहेब अजितदादा सासवडे या सर्वांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचं मार्गदर्शक किताब देणार आहोत आणि मी मार्गदर्शक किताब देण्यासाठी चला विनंती असेल नितीन आपण व्यासपीठावरती यायचं सामन्याचं मार्गदर्शक किताब घेण्यासाठी. सचिन भाऊ सचिन भाऊ चला नितीन व्यासपीठावरती यायचं सामन्याचं मार्गदर्शक किताब घेण्यासाठी आणि या सामन्याचा मारे मॅच पुन्हा एकदा मिस्टर नितीन गिरे मॅच विनर सामन्याचा मार्ग मॅच असणार आहे. समाधान सर. अंकित राज्य मालक मान्य श्री साहेब आपल्या देखील विनंती आहे आपण देखील सामन्यावरचा पुरस्कार देण्यासाठी जायचंय. एक जबरदस्त लढत यानंतरचा होणारा जो काही सामना आहे बच्चे की मौत मारा जाएगा. डैडी बोले तो डीजे मैडी. इट्स डीजे सॅम. आता आमची सटकले दहा मिनिटाचा ब्रेक असेल. हॅलो चेक.
बड़ा जिम्मेदार हूँ। तुम्हारी हैसियत के जमींदार हर सुबह हमें सलाम करने हमारी हवेली पर आते हैं। दरार पाहिले, शेवटच्या चेंडूपर्यंत लढती पाहिल्या. ही लढत देखील कशी होईल. वीर मराठा वॉरियर्स सुमित सर यावेळेस पहा सामन्याला बदलाच्या आतमध्ये सुरुवात होते. याच्याकडे जे काही आपल्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसले ना प्रेक्षक, सरळ बसलेले ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक बसलेले आहेत, तुम्हाला सर्वांना विनंती आपण गॅलरीज मध्ये बसा. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. सुरुवात सामन्याला झाली गेली आहे. अटीतटीची लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, इथे एसटी रक्षकाकडून चुकी झाली, त्यानंतर त्या मागील खेळाडूकडून चुकी झाली आणि चेंडू सीमेरेषे बाहेर गेला. चौकाराला 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा